नमस्कार. शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी कोलंबी बिर्याणी बनवणार आहे. तर छान अशी टेस्टी आणि दम देऊन बनवलेली सोप्या पद्धतीने पटकन होणारी. तर चला बनवूया आपण कशी बनवायची ते. तर त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला बनवूया. तर मी अर्धा किलो कोळंबी घेतले. तर ती कोलंबी आता साफ करून घेते. तर अशा पद्धतीने मी ही स्वच्छ करून घेतले. तर आता त्यावर मी लिंबाचा रस घालते. 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे दही घालायचं, हळद 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालते आणि 1.5 चमचा मी बिर्याणी मसाला घालते. मीठ घालून ते आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आता हे सगळं मिक्स झालंय. त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते 2 चमचे. पुन्हा मिक्स करून हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर हे पूर्ण मिक्स झालंय. तर आता हे मी झाकून अर्धा तास ठेवणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत. तर मी बासमती तांदूळ घेतलेत. तर जेवढा जुना तांदूळ असेल तर चांगला आहे, म्हणजे भात सडसडीत होतो. तर आता ते तांदूळ मी धुवून स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास ठेवणार आहे. तर तांदूळ अर्धा तास मी भिजत ठेवलेत. तर आपल्याला आता कांदा तळून घ्यायचा आहे. तर मी लांबट आकाराचा कांदा कापून घेतलाय. तर तो पहिल्यांदा फास्ट गॅस करून आणि नंतर स्लो गॅसवर तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे असं कुरकुरीत छान होतो. तर जास्त सुद्धा आपल्याला कालपट करून द्यायचा नाही आहे, कारण जास्त कालपट झाला तर तो कडवट लागतो. तर अशा पद्धतीने मी कांदा तळून घेते. तर छान कांदा पूर्ण तळून झाला आहे. तर आता मी मोठ्या कढईमध्ये 2 कप पाणी ठेवलं आहे. त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं घालायची, 4 वेलची मोठी, काळी वेलची 4 घातले, दालचिनीचे तुकडे घातलेत 3-4, 4 हिरवी वेलची घातले, लवंगा घातल्यात 4-5, 4-5 मिऱ्याचे दाणे घातलेत, जिरं घातलं, शहाजिरं, आणि आता त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालते. आता त्याच्यामध्ये मी 2-3 लाल मिरच्या घालून घेते. आता पाणी उकळतं येतोपर्यंत आपण कोलंबी करून घेऊया. तर आता मी भांड्यामध्ये तूप घातलंय. त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घातलेत 3, वेलची घातले मोठी, काळी वेलची, लवंग, दालचिनी आणि जिरं घातलंय. तर हा खडा मसाला पूर्ण घालून घेतलाय. तर आता त्यामध्ये मी कांदा घालते. कांदा मऊ झाला की टोमॅटो घालायचा. तर मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घातलेत. तर आता ते पूर्ण असं मऊ झालं पाहिजे एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर छान असं मऊ झालं आहे कांदा आणि टोमॅटो. तर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची. तर 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट घालते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हा मऊसर झाला पाहिजे. कांदा आणि टोमॅटो छान शिजलं पाहिजे.
तर आता छान कांदा टोमॅटो शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोलंबी यामध्ये घालून घ्यायची. ती पूर्ण अशी परतून घ्यायची सारखी. तर आता याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालून घेऊया. तर मी आधीसुद्धा त्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला, तर आत्तासुद्धा 1 चमचा मसाला घालून घेते. आता मी मॅरिनेट करून ठेवलेल्या बाउलमध्येच पाणी घातलं आणि ते धुवून याच्यामध्ये घातलं. तर आता ही आपल्याला कोलंबी 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता मीठ घालून परतून ती शिजवून द्यायची आहे 7 मिनटं. तर झाकण ठेवून द्यायची. तर आता मी हे पाणी उकळलंय छान, त्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं. आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर मी 2 कप तांदूळ घेतलेले होते, बासमती तांदूळ. तर त्या मापाने मी 2 कप पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर छान असं आपल्याला सडसडीत असा भात तयार होतो, मोकळट असं भात तयार होतो. म्हणजे आपल्याला चिकट भात नको पाहिजे. तर 2 कप तांदूळ असतील तर 2 कप पाणी घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाणी काढून टाकता येणार नाही, बरोबर त्याच पाण्यात भात शिजतोय. तर आता तुम्ही पाहू शकता आपला भात शिजत आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता असं मोकळा असा भात तयार झाला आहे. तर आता त्यामधला मी अर्धा भात काढून घेते. तर मी अर्धा भात काढून घेतला आहे. आता हा भात पूर्ण असं पसरवून घ्यायचा. त्यावर तळून घेतलेला कांदा घालायचा. आता कोलंबी आपली छान शिजलेली आहे, तर ती घालायची त्याच्यावर, पसरवून घ्यायची सारखी. तर अशी मधोमध जर कोलंबी घातली तर छान अशी आपल्याला काढायला सुद्धा आणि पूर्ण बाजूनी आपल्याला नंतर काढता येते. तर आता अशा पद्धतीने मी दुसरा सुद्धा भात त्यावर पसरून घेते. तर आता त्यावर कांदा घालून घेऊया. तर कांदा असं पसरवून घेतलाय. तर आता मी कोळसे गॅसवर ठेवलेत. आता त्यावर मी केशरचं पाणी करून ठेवलेलं होतं ते घालून घेते. आता कोळसे छान पेटलेले आहेत, तर पेटत्या कोळशांवरच आपल्याला तूप घालायचं आहे. तर असे कोळसे ठेवून त्यावर तूप सोडायचं आहे. अशा पद्धतीने, आणि पटकन लगेचच वाफ न जाता त्यावर आपल्याला सिल्वर पेपरने पूर्ण पॅक करून घ्यायचं, किंवा तुम्ही वर झाकण ठेवून वरून कपड्याने सुद्धा पॅक करू शकता. तर मी 10 मिनटं असं गॅसवर ठेवून दिलेलं होतं पॅक करून. तर आता आपण हे काढून बघतोय, तर छान असा सुगंध घमघमाट सुटलाय. तर तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने एकदा कराल तर पुन्हा पुन्हा अशीच पद्धत वापराल.
तर तुम्ही करून नक्की खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ती. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.